इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळू लागली आहे. अमेरिकेची भूमिका देखील या संघर्षात महत्त्वाची ठरत आहे. जागतिक गुंतवणूकदार सावध झाले असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स सुमारे 960 अंकांनी घसरून 81,287 च्या आसपास बंद झाला, तर एनएसई निफ्टी 25,200 खाली येत सुमारे 25,178 वर स्थिरावला. यामुळे बाजार मूल्यात जवळपास 5 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे सांगितले जात आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा दबाव वाढवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या युद्धसदृश्य परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होऊ शकतो आणि भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्यामुळे त्याचा थेट फटका भारताला बसू शकतो. ब्रेंट क्रूडचे दर हे 67 ते $70 दरम्यान असताना तणाव वाढल्यास ते दर $75 पुढे जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.